ओम नमो भगवते वासुदेवाय। कपिल महामुनी आपली माता देवहूती हिला ज्ञानोपदेश करतायत आणि त्या ओघात आधी त्यांनी प्रगती पुरुषांचा विवेक करून मोक्षपद कसं मिळवावं, नंतर भगवंताचं पायाच्या बोटापासून मस्तकावरच्या केसांपर्यंत विविध अंगांचं कसं ध्यान करावं असे अनेक विषय सांगितले. सबीज योग सांगितला आणि आता आपल्या मातेला पुढे उपदेश करताना सामान्य माणसं जी आपल्या घरादारात, कुटुंबियांमध्ये, आपल्या देहामध्ये अडकलेली असतात, आसक्त असतात, त्यांची कशी अधोगती होते त्याचं वर्णन करून सांगतात. तसे तसे जनो नून या नायम वेदोर विक्रमम काल्यमानोपी बलिनो वायोरिव घरामध्ये. त्यांनी उदाहरण दिलं की सोसाट्याचा वारा वाहत असतो आणि त्या वाऱ्याच्या वेगाबरोबर आकाशातले ढग सुद्धा इकडून तिकडे फिरत असतात, हिंडत असतात किंवा सरकवले जातात. पण त्या मेघांना ज्याप्रमाणे त्या वाऱ्याचा जोर कळत नाही, त्यांना फक्त हालणं एवढंच माहिती असतं, त्याप्रमाणे की सामान्य मनुष्य जीव सुद्धा बलवान अशा काळाच्याच प्रेरणेनं इकडून तिकडे तिकडून इकडे या देहातून त्या देहात हिंडत असतात, वेगवेगळ्या अवस्थामध्ये फिरत असतात, नाना योनींमध्ये भटकत असतात. पण तरी सुद्धा त्या काळाच्या प्रबल पराक्रमाचं त्यांना सामान्य जीवांना ज्ञान नसतं. होतं काय की सामान्य मनुष्य जीव, तुम्ही आम्ही सगळे सुखाच्या अभिलाषेनं अनेक प्रकारच्या गोष्टी, पदार्थ अत्यंत कष्टानं, श्रमानं, रात्रंदिवस झगडत राहून मिळवत असतो, प्राप्त करायचा प्रयत्न करत असतो. कारण आपल्याला असं वाटतं की आपल्याला जे सुख हवंय ते त्या त्या वस्तूंमधूनच मिळणार आहे. वास्तविक कुठल्याही जड गोष्टीपासून सुख मिळत नाही आणि सुख मिळतं हा माणसाचा भ्रम आहे, ते त्याचं अज्ञान आहे. आणि दुसरं असं आहे की जर आमचं सुख, आमच्या सुखाच्या कल्पना ह्या जड वस्तूंवर, जड साधनांवर अवलंबून असतील तर त्या केव्हाही दुःखामध्येच परिणत होतात. यत् सुखम साधनाधीनम तर दुःखमिती गद्यते. तेव्हा ते लक्षात न घेता आपण बऱ्याच गोष्टी गोळा करतो, घरदार गोळा करतो, घर सजवण्यासाठी अनेक प्रकारचे पदार्थ गोळा करतो, शय्या चांगली गोळा करतो, सजावट करतो घराची, त्या घरात बाकीच्या अनेक प्रकारच्या सोयी आपण करतो. घरासाठी गृहिणी सुद्धा आपण आपल्या पसंतीने आणतो आणि एका दृष्टीने घरातल्या बाकीच्या सगळ्या गोष्टी जशा सुखाचं साधन म्हणून आपण मानतो, तसंच गृहिणी हे सुद्धा जर पुरुषाच्या सुखाचं साधन असेल तर त्या गृहिणीला सुद्धा आपण आपोआपच जडत्व देतो. अतिशय कष्टानं श्रम करून रात्रंदिवस झटून आपण त्या वस्तू आणतो, पण त्या सगळ्या गोष्टी काळाच्या अधीन असतात आणि केव्हा तरी एखादा काळाचा तडाखा बसतो. कधी भूकंप होतो, कधी आग लागते, कधी घरच त्याच्या स्वतःच्या क्षीणतेमुळं कोसळून पडतो, घरातल्या वस्तू नाहीशा होतात. हा सगळा भाग जो आहे तो काळाच्या प्रभावाचा भाग आहे. आणि तो काळ ह्या गोष्टी जेव्हा नष्ट करतो तेव्हा मात्र आपल्याला अतिशय शोक होतो, दुःख होतं, वाईट वाटतं. कारण त्या प्रत्येक गोष्टीमध्ये आपण हे मी मिळवलंय, हे मी कमावलंय,
असं म्हणतो म्हणजे अहंताही येते आणि हे माझं आहे याच्यातून ममताही येते. पण आमची अहंता आणि आमची ममता या काळाच्या तडाख्यामध्ये कुठल्या कुठे भिरकावून दिली जाते आणि मग मात्र आम्ही दुःख करत बसतो. याचं कारणच असं आहे की आपण मुळात लौकिकदृष्ट्या कितीही शिकलो, सुविद्य झालो, सुशिक्षित असलो, उच्च शिक्षित असलो, तरी सुद्धा अध्यात्माच्या दृष्टीने आपण मंदमतीच आहोत. आणि असे हे मंदमती जीव ह्या नाशवान शरीर आणि शरीर संबंधी बाकी सगळ्या ज्या गोष्टी आहेत, घर आहे, शेतीवाडी आहे, पैसा आहे, ह्यांना आपण मोहानं आपलं म्हणून जातो आणि आपणच त्याच्यात अडकतो. सगळ्या गोष्टी ह्या आपल्यासाठी आहेत ह्याचा विचार न करता आपण त्या गोष्टीसाठी आहोत असा भ्रम माणसाला निर्माण होतो आणि त्याचा मोह निर्माण होतो. त्या गोष्टींमध्ये अडकल्यामुळं किंवा त्या गोष्टी मिळवण्यासाठी नाना प्रकारची कर्म करायला लागल्यामुळं त्या कर्माची सुद्धा बंधनं तयार होतात. त्या कर्माची फळं आपल्याला येऊन चिकटतात आणि जी कर्मफळं ह्या आयुष्यात आपल्याला भोगण्यासाठी परिपक्व होत नाहीत, ती पुढच्या कुठल्या तरी जन्मात परिपक्व होतात आणि ती भोगण्यासाठी आपल्याला दुसरा जन्म घ्यावा लागतो. बरं, तो जन्म सुद्धा पुन्हा माणसाचाच असेल असं नाही. ज्या प्रकारची कर्म असतील त्या प्रकारे ते फळ भोगण्यासाठी त्या फळाला अनुकूल, त्या फळभोगाला अनुकूल असा देह माणसाला घ्यावा लागतो. कृमी कीटकांपासून व्याघ्र सिंहादी हिंस्र पशूंपर्यंत किंवा अगदी साध्या चिमणीपासून घारीपर्यंत किंवा गरुडापर्यंत अनेक प्रकारचे देह माणसाला त्या कर्मांच्या भोगांसाठी स्वीकारावे लागतात. बरं, जी काही कर्म आपण करतो त्या कर्माचं स्मरण त्याच्या पुढच्या योनीमध्ये आपल्याला राहत नाही आणि त्या योनीमध्ये गेल्यानंतर पुन्हा मनुष्य तितक्या त्या देहाशीच गुंतो, देहामध्येच गुंतो, देहालाच आपला म्हणतो किंवा मीच देह आहे असं म्हणतो आणि त्या देहाच्या मोहामध्ये अडकतो आणि नाना प्रकारचे भोग त्याला घ्यावे लागतात. भ्रमामुळं त्याला त्याच्यात आनंदही वाटायला लागतो आणि काही केल्या त्याच्यातून तो विरक्त होत नाही. कालरूप भगवंताची ही अशी विचित्र माया आहे की ती माया ह्या सगळ्या जीवांना आपल्या अधीन ठेवते, आपल्याला वश करते आणि अनेक प्रकारच्या नारकी योनींमध्ये सुद्धा माणसाला जन्म घ्यावा लागतो आणि तिथले जे मलमूत्र विष्ठा वगैरे अतिशय घाणेरडे भोग आहेत त्याच्यातच सुख मानावं लागतं अज्ञानानं. ह्या अशा आपल्या देहामध्ये, शरीरामध्ये आणि घरामध्ये किंवा देहसंबंधी अन्य नातलगांमध्ये, आप्तेष्टांमध्ये जी माणसं गुंततात त्यांची आणखीन पुढे कशी गती होते हे कपिल महामुनी आपल्या मात्याला सांगतात. त्यांनी जे काही सांगितलं ते पुढच्या भागात बघूया. ओम नमो भगवते वासुदेवाय.